हाय गाईज, स्वागत आहे तुमचा माझ्या नवीन व्हिडिओमध्ये. काल आम्ही गेलो होतो वाशिक, आणि वाशिक जाऊचं कारण असं होता की याची गाडी खड्ड्यात आपटान याच्या गाडीच्या टेपची काशी झाली होती. ती दुरुस्त करण्यासाठी आम्ही वाशिक जात होतो. आज गाडी आधी ते चालत होतो, चंदन मागे बसलो होतो. कारण मागच्या व्हिडिओमध्ये चंदन काय जास्त कॅमेरासमोर इलो नव्हतो, म्हणून तो आज मागे थांबलो होतो. गाडी चालत होतो आदित्य, त्यांच्या बाजूक बसले होते त्यांचे पप्पा, आणि पप्पांच्या मांडीवर बसलो दर्पण. आज काय ट्रॅफिक जास्त नव्हता, त्याच्यामुळे आम्ही शिळफाटा रोडवर पोचलो होतो. पण शिळफाटा रोड क्रॉस करू वाशी साईडला जाऊ तर थोडासा ट्रॅफिक असता, त्याच्यामुळे गाडी आम्ही हळूहळू चालित होतो. जसं एकदा रोड क्रॉस झाल्यानंतर समोर काय गाडीच नव्हते, नव्हते. त्याच्यामुळे मनातल्या मनात आदित्य म्हटल्या भाग धन्नो भाग, आणि गाडी पळवीत होतो. हळूहळू आम्ही 15-20 मिनटानंतर वाशिक एंटर केलं. आणि या वाशिक जो रवाज असतात ते का माहिती असतात या खायचा सेक्टर. आता आपल्याला काय सेक्टर माहीत नाही, आणि आपण वाशिक काय जास्त फिरलेले नाही हो. मग चंदन ते का सांगत होतो की आता गाडी लेफ्टला घे, आपला दुकान जवळ येतला. म्हणून आदित्य इकडच्या आरशात बघून गाडी लेफ्टला वळवत होतो. फायनली आम्ही दुकानाच्या जवळ पोचलो होतो. गाडी तरी थांबवलं आणि चलत त्याच्या दुकानाच्या थंय गेलो. दुकानात गेला आम्ही जाऊचा होता टेपसाठीच, पण टेप दुरुस्ती करता ह्यांका काय काय आठवलं आणि काय काय केलं ते तुम्ही पुढे बघू शकता. चंदन त्या दुकानाच्या पुढे जात होतो, कारण तो चंदनच्या ओळखीचं होतो. कारण चंदनने आपल्या आर्टिका गाडीचा हेच काम केलेलं आहे. तो चंदनने का सांगत होतो टेप बदलून 1 वर्ष पण नाही झाला, आणि टेप खराब झाली आहे, टेप तुटली आहे, त्याची टेप दुरुस्ती करा. चंदनच्या ओळखीचं असल्यामुळे त्या माणसाने लगेच त्यांच्या कारागिरीला लगेच पाठवल्या, आणि त्याने टेपचं ऑपरेशन करूक चालू केल्याने टेपचे नट बोल्ट काढत होते, आणि त्यात जबरदस्ती दुसऱ्या दिवशी नट बोल्ट घुसवत होते, आणि फायनली टेपचं काम करत होते. आता टेपचं काम करता ह्यांका आठवला की गाडीतले गरम होता, आणि एसी आपली काही कूल होणार नाही, म्हणून ह्यांनी गाडी एक सनफ्लिम लावची. गव्हर्नमेंट मान्यता खायची सनफ्लिम येता ती लावून घेतल्याने. सनफ्लिम लावत असताना तो बिचारो सनफ्लिम लावत होतो, आणि चंदनने त्याला आधीच सांगलेले आहे की जर माका काय व्यवस्थित वाटला नाही तर पुन्हा काढतले आणि परत तुमका लावूक सांगतले. त्याच्यामुळे तो एकदम सावधान आरामात सगळं काय करीत होतो, आणि मी त्याची शूटिंग करत होते. बघू शकतास तुम्ही किती काळजीपूर्वक तो करत होतो, आणि चंदनने का धमकीत तशी दिली आहे. आता सनफ्लिम लावून जरा त्यांना आठवलं की गाडीची सीट कवरा पण बदललेली नाही, आणि गाडीची सीट कवरा बदलूया. आमचं दर्पण गाडीच्या एसीमध्ये बसल्याला लगेच त्याला झोप लागता, तो झोपानच होतो. गाडीची सीट चोरी गेली तरी ते काय माहीत नव्हता. आणि सीट काढताना पण तुम्ही बघू शकता शिवचंदन त्यांच्यासमोर कसं बघत होतो. तेव्हा पण त्यांनी सांगलेले आहे की सीट कवर नीट लाव, नाहीतर मी ह्या करतले नाही. दर्पणला आम्ही उठीत होतो, कारण आता मागची सीट लावची होती. दर्पण झोपेत होतो, दर्पण कंटाळलो होतो. तो म्हणता माका काय उठू नको, म्हणते का उठाचाच लागला. मागची सीट काढल्यानंतर मागच्या सीट कवर बदलूक लागले होते ते. मागची सीट कवरा काढून झाल्यावर फायनली आमची सगळ्या गाडींची 4 सीटची कवरा लावून झाली होती, आणि मी खुश होते. कारण हिनी माका सांगल्या नाही होता की फक्त 10 मिनिटाचाच काम आहे, टेप दुरुस्ती करून येऊया, आणि एवढं वेळ लावल्यानी. गाईज तो ह्योच होता आमचा आजचा व्हिडिओ. आवडलं असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा.